तर लोणंदमध्ये हा असा उपक्रम होतोय हेच आमच्यासाठी खूप आनंदाची पर्वणी आहे। आणि खरं सांगायचं तर तुम्ही कर्तृत्ववान महिला किंवा नवदुर्गेचा जो सन्मान देत आहे खरंच एक प्रेरणा मिळते त्यामुळे सगळ्या महिलांना। आणि दरवेळी नवीन महिला नवीन माणसं नवीन शोध घेण्याचं ते खरंच ज्यांनी आयुष्यात काहीतरी स्ट्रगल केलाय किंवा कुठलेही कार्य केलं असेल त्याच्यामध्ये खूप परिश्रम असतात अशा व्यक्ती निवडून दुसऱ्यांना ते केले ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे। आणि तुम्ही सर्वजण मिळून घरगुती करताय तर आम्हाला पुरेसा वेळ देता येत नाही तरी त्यातनं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। फॉर्म वगैरे माझा मोठा लेडीजचा ग्रुप आहे तो मी इथं घेऊन येते तो सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करताय। आणि तुमच्या या सगळ्या टीमला आणि सगळ्या म्हणजे आपल्याच टीमला खरं तर मला आनंद होतोय खूप म्हणजे शुभेच्छा धन्यवाद। लोकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या लोणंद शहरामध्ये एक नवा आणि आगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे। या उपक्रमासाठी लोणंद आणि लोणंद परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवलेला आहे। त्यामुळं यावर्षी अनेक विविध उपक्रम राबवून याच्यामध्ये वेगळं पण कसं येईल याचा विचार करून या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा। तसंच आपले हे सगळे पत्रकार बांधव यांना विनंती आहे की या कार्यक्रमाची जास्तीत जास्त आपण प्रसिद्धी करून आम्हाला सहकार्य करावं। या कार्यक्रमामध्ये 9 दिवस 9 दुर्गांचा पुरस्कार दिला जाणार आहे। त्याचबरोबर पुरुषांना सुद्धा लोणंद गौरव पुरस्कार दिला जाणार आहे। अशा पद्धतीनं आपण यामध्ये लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे। टोटल ड्रोन कॅमेरे आहेत, बाउन्सर आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे। अशा या मोकळ्या वातावरणामध्ये खुल्या वातावरणामध्ये आनंद साजरा करण्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या प्रतिष्ठानच्या उपक्रमास सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद। आजच्या पत्रकारांच्या परिषदेच्या निमित्ताने सर्व पत्रकारांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि या लोणंद शहरामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम तरुण पोरं करतायत। जे शहरी भागात कार्यक्रम होतात तेच कार्यक्रम या ग्रामीण भागात व्हायला लागले। आपल्या महिलांना खरं एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला। त्याच्यामुळं इतर ठिकाणी जाण्यापेक्षा या ठिकाणी फार मोठं ग्राउंड आहे। त्या ग्राउंडवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केले, सोय अतिशय भारी केलेली आहे। कुठलंही पासशिवाय माणूस येणार नाही, कुठल्याही प्रकारची कोणाच्या महिलाला किंवा एखाद्याला कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती असल्यामुळं या तरुणाच्या पाठीमागे ठामपणे आम्ही स्वतः उभे राहू एवढं या ठिकाणी आयोजन केलं। आपण यावर्षी काही म्हणजे अशा पद्धतीची सुविधा केलेली आहे की फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आमचे कार्यकर्ते 60 आहेत त्यांच्यापाशी जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल। तिथं त्यांचा फोटो निघणार, त्यानंतर तिथं एक बँड नंबर टाकला जाणार। तो बँड नंबर हा अशा पद्धतीचा बँड आहे त्याच्यावर असणार। ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या गेटवर येणार बँड जरी दुसरा कुणाचा दिला तरी त्याचा उपयोग होणार नाही, का तर त्याच्यावर नंबर आहे, तो नंबर त्या माणसाचा फोटो दिसणार आहे त्याच्यावर। त्यामुळे कोणी बँड गेले काय झाले तरी काय उपयोग होणार नाही, उलट त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार। निर्व्यसनी लोक आत यावीत म्हणून आम्ही त्या पद्धतीने तिथं बोर्ड लावलेले आहेत की व्यसन जर केलं तर त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे। म्हणून त्या पद्धतीचं वातावरण इथं राहणार आहे। कशाही पद्धतीचं सिंगल मागच्या वर्षी एकही वाद विवाद कुणाचा काय झाला नाही, ह्याही वर्षी तशा पद्धतीचं नाही, त्यापेक्षा 10 पटीने आमच्या इथं सिक्युरिटी आणि बाकीच्या 16 कॅमेरे आहेत। इतकी व्यवस्था केलेली आहेत की म्हणजे पुण्या मुंबईत पण नसतं त्या पद्धतीचं आम्ही इथं गाव असून सुद्धा इथं नियोजन केलेलं आहे। कोरियोग्राफर प्लस मी इंडस्ट्री
लोणंदमध्ये 10 वर्षापासून माझे क्लासेस चालतात, डान्स क्लासेस. या वर्षी सरांसोबत जोडलेलो आणि त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग झालेलं 2 महिने आधी मला सांगितलं आपले असं करायचं आणि मला ते आवडलं प्रोजेक्ट मला आवडला, सिंगिंग मला आवडली. तर त्या हिशोबाने त्यांना होकार दिला. गेले 2 महिन्यापासून ट्रेनिंग गरबा दांडियाचं आणि ते जवळ संपलेलंच आहे. आता फक्त 2 दिवस आम्ही रिहर्सल करणार आहे. जे लोकांपर्यंत माझे शिकले त्यांना इथे येऊन याचा आनंद घेता येईल. हीच माझी फक्त शेवटची स्टेप्स आहे आणि ते आज आणि उद्या समोर कंप्लीट करणार. 3 तारखेपासून प्रिपेअर राहणार.